संशयित कोरोना रुग्ण म्हणून 24 वर्षीय तरुणीची ओळख व केस पेपर लीक करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोड यांनी केलं आहे। अकोला येथील 24 वर्षीय तरुणीला अद्याप कोरोनाची बाधा झाल्याचे कुठलेही लक्षण नाहीत। जर्मनीवरून परत आल्याने सावधानी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलेल्या 24 वर्षीय तरुणीचे नाव व तिचे केस पेपर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याने तिच्या कुटुंबाला धक्का बसला आहे। जिल्ह्यामध्ये भीतीची लाट निर्माण झाली असून संबंधित मुलीचे रिपोर्ट येण्यापूर्वी तिला कोरोना संशयित जाहीर करण्याचा प्रताप करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे। अकोल्यात कोरोना रुग्ण आढळल्याचा भीती घालणारा प्रकार जो आहे तो आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने घडलेला आहे। कोरोनाची संशयित रुग्ण म्हणून 24 वर्षीय तरुणी आढळली असं सांगत तिचे फोटो सार्वजनिक करण्यात आले, तिची ओळख सार्वजनिक करण्यात आली आणि तिचे केस पेपर सुद्धा सार्वजनिक करण्यात आले। मुळात या तरुणीला काहीही झालेलं नाही, ती ठणठणीत बरी असून जर्मनीवरून ज्या कंपनीत ती नोकरी करत होती त्या कंपनीने मायदेशावरून परत जर्मनीला येताना कोरोनाची टेस्ट करून यावं असं सूचित केल्यामुळे ती तिच्या वडिलांसह आज जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली होती। परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिउत्साही डॉक्टरांनी तिला थेट आयसोलेशन वॉर्डात दाखल करून घेतलं आणि हे करत असताना तिचे जे सॅम्पल्स घेण्यात आलेले आहेत त्याचा रिपोर्ट हा मंगळवारी येणार आहे आणि त्यापूर्वीच तिला कोरोनाचा रुग्ण जाहीर करून टाकण्यात आलेला आहे। हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। मी या प्रकाराचा निषेध व्यक्त करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि डॉक्टर घोरपडे आणि डॉक्टर अष्टपुत्रे ज्यांचे फोटो या तरुणीसह प्रकाशित झालेले आहेत, सोशल मीडियावर फिरतायत, त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि ज्यांनी या तरुणीची ओळख सार्वजनिक केली, तिची केस पेपर सार्वजनिक केले आणि या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण केलं, त्या सर्व संबंधित दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी मागणी करतो। कारण तिचं कुटुंब अत्यंत दहशतीखाली आले आहे, त्यांना प्रचंड धक्का बसला आहे कारण त्यांच्या मुलीची ओळख ही नावासकट सार्वजनिक करण्यात आली, तिची केस पेपर सुद्धा सार्वजनिक करण्यात आले आणि तिला मोठ्या प्रमाणात त्रास होतोय म्हणून ती दाखल झाली असं जे खोटं पसरवलं आहे। त्यामुळे हे कुटुंब प्रचंड दहशतीमध्ये आहे, प्रचंड त्रासदायक त्यांचा अनुभव आहे, सारखे त्यांच्या नातेवाईकाचे फोन येत आहेत। हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी अशी मागणी करतोय की यामधल्या दोषी असलेल्या डॉक्टर्सवर आणि हे व्हिडिओ, हे फोटो आणि डॉक्युमेंट्स सार्वजनिक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे, ही वंचितची मागणी आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।